नमस्कार मंडळी, मी सॅम सफरनाम व्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कसं आहेत मंडळी, बरे आहात ना? मी सध्या आहे कोकण नगरीमध्ये आणि कोकण नगरीमध्ये आल्यानंतर शिमगोत्सव एकदम जोरदार सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील एक उद्योजक ज्याला आपण भेट देणार आहोत, त्याचं नाव आहे तुषार रांगले. लोणावळीतला स्थायिक आहे. त्या दादाला भेट देणार आहोत. मार्च एप्रिलमध्ये साधारण जे कडधान्य घेतले जातात, पालेभाज्या घेतल्या जातात, त्याचा मळा करतोय. सो आपण त्याच्या आज मळ्यामध्ये भेट देणार आहोत आणि कोणते कोणते कडधान्य घेतो, त्याचबरोबर पालेभाज्या घेतो, हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. कारण मुळात कोकणात राहून असा काहीतरी जोडधंदा आणि उद्योगधंदा चालू करणे ही मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या कोकणातले सगळे सगळे तरुण वर्ग हे मुंबईकडे वळतात, पण कोकणात राहून काहीतरी निर्माण करणं स्वतःचं ही खूप मोठी गोष्ट आहे. तो चला तर मंडळी आपण जाऊया तुषारदादाच्या मळ्यामध्ये आणि कोणते कोणते उत्पादन घेतोय हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया. त्याबद्दल मंडळी तुम्ही जर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा आणि सॅम सफरनाम ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. कोकणातलं सौंदर्य म्हणजे नारळाच्या, आंब्यांच्या, पोफळींच्या बागा आणि त्यातून जाणारा घाटमाथी हा रस्ता हा जणू काही स्वर्गात आल्यासारखा भासवतो. आपण आता हळूहळू मल्याच्या दिशेने जात आहोत. वेडीवाकडी वळणं घेत पायाखाची लाल बुद्ध मातीत उडवत आम्ही हळूहळू मल्याच्या दिशेने निघालो. तर मंडळी आपण आता मळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे जर पाहिलं तर आपल्याला या मळ्याच्या परिसरात वेगवेगळ्या पालेभाज्या त्याचबरोबर फळभाज्या ह्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे पाहू शकता झोपडी आहे. गावचं ओरिजिनल कलिंगड आम्ही खायला तुषार कसं आहे आंब्याचा टेस्ट कसा एक नंबर. अमेरिकन अमेरिकन वॉटरमेलन एक नंबर ना. ओरिजिनल मुंबईचे असं ते त्याच्यामध्ये ओरिजिनल आहे. केमिकल टाकले. ओरिजिनल आपल्या बघा या मळ्यामध्ये बनवल्यात. बघा ही झोपडी आहे, इथे सगळा माल पुरवला आता जातो. माल खाल्ला तर संपला लगेच. संपला माल लगेच खटाखट संपून गेला. मागणी जास्त आहे, मोठ्या प्रमाणात मागणी आहे ना. कसं आहे कलिंगड, कसं आहे? इथं मस्त छान आहे. नवीन नवीन बियाणं आहे. नवीन क्वालिटी ओरिजिनल कितीचे घेतले कलिंगड? 400 रुपयाचे आम्ही कलिंगड आता परवाची गेल्या महिन्यामध्ये कमीत कमी मी 7-8 हजार कलिंगड विकत घेऊन दिले. काय बोलताय? हो, डायरेक्ट मुंबई अच्छा. सगळ्यांना दिले. पण मोठे मोठे मोठा पीक घ्यायचा, आपण छोटा फळ घ्यायचा नाही. बरोबर. हे नवीन नवीन बियाणं आहे. एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे ना. टेस्ट एक नंबर आहे ना. चौपट भाजी करा. मळ्यातच आपल्याला एक पक्ष्याचा चिटकुराचा कोटा इथे पाहायला मिळतोय. वन्य पक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम करा हेच या आपल्या कोकणी माणसाने नेहमीच दाखवलं आहे. बघा या झोपडीमध्ये माल ठेवण्यासाठी आहे ना. बरोबर. आम्ही राहतो इथे. इथे राहतात ते बघा. काकीने घेतले कलिंगड. बघा इथे कलिंगड आहेत, नारळ, वजन काटा, पूर्ण गोडावण आहे. इकडेच राहतो ना तुषार? बघा किचन आहे आमचं हे सगळं. हे सगळं किचन आहे. मस्तपैकी निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे मळा आणि यात राहण्याची मजा काय वेगळीच आहे. करोडोचा फ्लॅट घेतला तरी ही मजा येणार नाही. बरोबर ना अण्णा? बरोबर. चला आपण आता मळा बघूया. कोथिंबीर एक कोथिंबीर केली आहे. तुझ्या आता किती वेळ लागतो साधारण हा मळा असा तयार करायचा झाला तर? 1 महिन्यामध्ये पीक चालू होतं. अच्छा, पण मेहनत भरपूर असते. हो, मेहनत भरपूर आहे. चला आता पुढे बघूया दुसरं काय काय आहे. हरभरा आहे. हा हरभरा आहे ना. आत्ता सुरुवात झाली यायला. एक कोबी आहे ना. हा, ही कोबी आहे. कोबी अंतर किती पावट्यामधलं अंतर किती आहे? अच्छा, ही कोबी आहे. तिकडे काय लावलं? ऊस लावलं काय? काय ते मक्का आहे तिकडे? चिकन मक्का. ते विद्यार्थी तिकडे काम करते हे बघा. हां मिरची. अच्छा, तिकडे मिरची आहे पुढे. आणि कलिंगडचं कुठलं या बाजूला आहे ना. कलिंगड इकडे आहे. अच्छा, ग्राउंड लेवलवरची मेहनत बघा. मायलेक कशी मेहनत करतात. ओ इकडे बघा, दोघं जण मेहनत करतायत. काय आहे ते? शेंगा आहेत ना. शेंगा. कांदे झाले तर हे बघा तुझ्या ते कोबी आहे ना. हा, कोबी आहे. कोबी हे बघा
हे किती साधारण 1 महिना लागतो ना हे बनवायला? हा 3 महिन्यात तयार होते. हे आता 1.5 महिन्याचे झालेले आहे. हे अच्छा, काढायला झाले आता कोबी. बरोबर. आणि ही मिरची आता सुरुवात झाली. ही संपूर्ण बाग ही मिरचीची आहे ना? मिरचीची ते आहे. तिकडे काय हे टोमॅटो होता, संपला आता काढून. संपला? अच्छा. आणि ह्या बाजूला काय लावलं इथे? हे आता भेंडी लावले. पहिली काकडी होती, हम्म. आता भेंडी लावली. नमस्कार. तर मंडळी, आपल्यासोबत आता तुषार रांगले दादा आहे. तर आपण त्याच्यासोबत बोलूया नेमकं कसं नियोजन आहे आणि कशा पद्धतीने नवीन तरुणांनी या व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे. तर काय सांगशील तुषार दादा? तुझं नाव सांग संपूर्ण. मी तुषार मोहन रांगले या ग्रुप ग्रामपंचायत इळणे सदस्य म्हणून काम केलं आहे आणि उपसरपंच म्हणून आणि प्रभारी सरपंच म्हणून 2 महिने मी काम केलेलं आहे. आणि शेती हा क्षेत्र म्हणजे आमची ही पूर्वीपासूनची आजोबांपासूनची परंपरा. आजोबानंतर वडील आणि आता मी नातू त्यांचा. आम्ही ही जपली. ही पारंपरिक पद्धतीने आजोबा करत होते, वडिलांनी पारंपरिक पद्धतीने केले. आता आम्ही आधुनिक पद्धतीने आम्ही शेती करतो आहे. नवीन टेक्नॉलॉजी. आता ड्रीपवरती आपण कलिंगड घेतलेलं आहे. कलिंगडची जी आपली इंडियन व्हरायटी आहे ती आम्ही बरीच वर्ष करत असतो, अगस्टा म्हणून. पण ते आता जास्त मार्केट आल्यामुळं बियांचं शॉर्टेज भरून त्यांनी आता बेसल डोस मिक्सिंग बी त्यांनी आता त्या अगस्टा कंपनीनं तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे ती कलिंगडची जी अगस्टाची जुनी जी क्वालिटी होती ती आता राहिली नाही. त्याच्यामुळं आम्ही आता नवीन जातीची व्हरायटी घेतलेली आहे आणि त्याचं सुंदर पीक आलं आहे. अगदी 4 ते 5 किलोपर्यंतचा कलिंगड तयार झाला आहे. आणि कलिंगडची टेस्ट अफलातून आहे. म्हणजे चवीला गोड, शुगर भरपूर असल्यामुळं त्याची मागणी या कलिंगडची वाढलेली आहे. आणि शिमगा असल्यामुळं मुंबईकर मंडळी भरपूर आल्यामुळं कलिंगडचा खपही वाढलेला आहे. मार्केटमध्ये कुठेही कलिंगड नसल्यामुळं आपला कलिंगड आता 30 ते 40 रुपये किलोने जातो आहे. हे होलसेल 30 रुपये आणि रिटेलला 40 रुपये असं आमच्या कलिंगडला आता मार्केट रेट आहे. आणि इथे कोणतं आपल्या इथे फळभाज्या आणि पालेभाज्या घेतल्या जातात? आता इथे कोथिंबीरपासून आपण मटार घेतलेली आहे, कडधान्य, तृणधान्य ही सगळी पिकं आपण घेतलेली आहेत. कोबी आहे, मिरची आहे, वांगी आहे, टोमॅटो आहे, अजून वाल आहे. बरोबर. पालेभाजी म्हणजे मुला, कोथिंबीर, लाल माठ, हिरवा माठ बरोबर. अशी आंतरपिकं आपण घेतो, जेणेकरून आपला या प्लॉटचा खर्च त्याच्यामधून निघून जातो. बरोबर. तुषार दादा, आता जर आपण बघितलं तर या मार्केटमध्ये बरीचशी कॉम्पिटिशन चालू आहे. तर जो आपला माल इथून काढला जातो तो कुठल्या बाजारपेठात विक्रीसाठी पाठवला जातो? सध्या तरी इथं आपला हा संपूर्ण माल या लोकल मार्केटमध्ये मी इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये संपतोय. आणि त्या स्थानिकांना बाजारपेठेत संपल्यामुळे आम्हाला त्याचा रेटही चांगला भेटतो. जे इथले छोटे छोटे व्यापारी आहेत ते जे दापोलीतून खरेदी करतात त्याच रेटने आम्ही त्यांना इथे पोच देतो. त्याच्यामुळे आपला माल क्वालिटी माल आहे. क्वालिटी असल्यामुळं जास्त दिवस राहत नाही दुकानावर, त्यांना 4 पैसे जास्त मिळतात. बरोबर. आणि बघ तुषार दादा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे की बघ एक आपल्या कोकणातली जी तरुण पिढी आहे ती मुंबईकडे वळते आणि तुझं मात्र वेगळं आहे की तू कोकणात राहून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोस, एक व्यवसायातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतोस. या 2 बाजूकडे तू कशा पद्धतीने पाहतोस? एकंदरीत या तरुणाईला जी क्रिकेटकडे वळलेली जी तरुणाई, की क्रिकेट हा छंद हा जोपासलाच पाहिजे. पण क्रिकेट खेळत असताना आपण आपल्या तरुण जेव्हा एकत्र येतो त्यावेळी शेतीविषयी त्या माध्यमातून चर्चा झाली पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून मी कोणतीही नोकरी न करता एक स्वतःचा व्यवसाय म्हणून मी शेतीकडे बघतो आणि याच्यातून आमचा उदरनिर्वाह चांगला होतो आणि उत्पादनही चांगलं आहे. फक्त कष्ट करण्याची ताकद असली पाहिजे. कष्ट हे करायलाच, आता ही कष्ट हे काळाची गरज आहे. कारण तुमचं फिटनेस जर नीट राहायचं असेल तर शेतीमध्ये मेहनत केली तर तुमचं आरोग्य नीट राहील. आणि पुढील ज्या तरुणाईला माझा संदेश असा असेल की तुम्ही सर्वांनी सामुदायिक शेती केलीत आणि तुम्ही तुमचा पैसा इथे शेतीमध्ये गुंतवलात आणि इथल्या 4 लोकांना जर रोजगार दिलात तर इथली 4 तरुणही पुढे जातील आणि तुम्हीही पुढे जाल मुंबईकर. बरोबर.
एवढाच मेसेज मला या शेतीतून बरोबर. द्यायचा आहे. म्हणजे आपल्या कोकणात राहून बरंच काही करता येतील, फक्त अंग मेहनत करण्याची हो, ताकद हो, पाहिजे. हो, हो. बरोबर. आता तशा नवीन इक्विपमेंट्स पण निघालेत आपल्याकडे. हो, सगळे आपण त्याचा फायदा घेऊन आपण करू शकतो. बरोबर. कसं आहे म्हणजे एकंदर एक आपण म्हणू शकतो एक शेतकरी वर्ग आणि एक व्यावसायिक म्हणजे दोन्ही बाजू वेगवेगळ्या हां. आहेत. तर त्याचा कसा एकंदर अनुभव आहे आतापर्यंत? आता शेती ही माझी आवड आहे. मी आवड जोपासत असताना मी व्यवसाय करतोय. मूळ म्हणजे माझा विषय शेती हा क्षेत्र माझ्या आवडीचा असल्यामुळं त्याच्याकडून मी नफा या दृष्टिकोनातून अजूनपर्यंत बघितलेला नाही. पण बरोबर. आता गरज आहे की नफा मिळला तरच पुढचा तरुण आपल्याकडे शेतीकडे वळेल. शेतीकडे. मग त्या उद्देशाने आता आम्ही त्या नफ्याची शेती आम्ही करतोय. मग आता माझं या 20 गुंठ्यामध्ये जवळजवळ एक 10 टन माल निघू शकतो कलिंगडचा. अच्छा. बाकी छोटी पिकं आहेत. 2.5 ते 3 लाखाचं उत्पन्न आपण या शेतीमधनं घेऊ शकतो 1-3 महिन्यात. बरोबर. आणि नवीन व्हरायटी आहेत की 3 महिन्यात आपण 1 लाख 2 लाख रुपये कमवू शकतो बरोबर. छोट्या पिकातून. पिकातून. बरोबर. आणि आपल्या इथे वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या मिळतात. जर एखाद्याला कोणाला जर घ्यायचं असेल इथे तर हां. कुठे यावं लागेल, किंवा तुला जर सोशल मीडियावरती किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हां. तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग आणि कसं यायचं असेल तर सांग. माझं तुषार मोहन रांगले 7666310595 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि हाच व्हॉट्सअप नंबरही आहे. जर आपल्याला पालेभाज्या किंवा ताज्या भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून आपल्याकडे घ्यायला येऊ शकता. उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही एक वेगळी फर्म तयार करून तरुणांची आपण ह्या मुंबईपर्यंत इथल्या ऑर्गॅनिक भाज्या कशा जातील याच्या आम्ही आता प्रयत्नात आहोत. आणि भविष्यात आम्ही ती गोष्ट पूर्ण करणार. रोड मार्ग यायचं असेल तर कसं येऊ शकतो? लोणावळीतून किंवा आपण आड्यातून आलात, आडे ब्रिज क्रॉस केल्यानंतर मग केळशीतून आल्यानंतर आडे लागेल. आडे ब्रिज क्रॉस केल्यानंतर लेफ्ट टर्न मारल्यानंतर पहिलं शिवाजीनगर, नंतर लोणावळी आणि लिमे बागच्या पुढे आपला हा प्लॉट आहे. आणि शेजारी जिओचा टॉवर आहे. टॉवरच्या लेफ्ट साईडला तो फाटा आहे. आणि मोठं प्रचंड 150 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे त्या शेतामध्ये. ही ओळख आहे तिथली. बरोबर. आपण तो रुटीन दाखवूच. पण तुषार दादा, मला एक सांगायला गोष्ट म्हणजे 2-3 कारण आहेत. पहिली एक गोष्ट म्हणजे कोकणात राहून बरंच काही करता येतं, हे तुझ्यासारख्या तरुणाकडून आम्ही शिकतोच. दुसरी गोष्ट म्हणजे आता बघ वेगवेगळ्या केमिकल्सवाल्या फळेभाज्या येतात, पालेभाज्या येतात, त्याच्यामुळे आपल्या लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये असतं. बरं. पण तू जी मुळातली कोकणातली जी भूमी आहे त्या भूमीमध्ये ऑर्गॅनिक पिकवून लोकांपर्यंत पोहोचवतोय, ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंग मेहनत करण्याची काय असते ताकद, ही स्वतः दाखवून हो. त्याच्याबद्दल तुझे खरंच आभार. आणि जर म्हणजे कुणाला जर या फळेभाज्या पालेभाज्या हव्या असतील तर नक्की या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला व्यवस्थित योग्य दरात मिळतील. तर थँक्यू सो मच तुषार दादा. धन्यवाद. तू आम्हाला खूप छान पद्धतीने गायडन्स केलास आणि तुला या व्यवसाय क्षेत्रामध्ये खूप भरभराट येऊ अशी गणपती चरणी प्रार्थना करतो. तुषार, हे कुठला म्हणलास प्रकार हे कलिंगडचा? ही बाहेरची जात आहे. अच्छा, बाळाची जात. पण चांगला रिस्पॉन्स आहे ना कलिंगडचा? चांगलं आहे. तर फळाची साईज पण बऱ्यापैकी. यातला माल तोडून झालाय. अच्छा. 1 नंबर माल तोडलेला आहे. साधारण किती 2 महिने लागतात नाही तयारी करण्यासाठी? हे 65 दिवसाचं पीक आहे. अच्छा, 65 दिवसाचं ना. बरोबर. हा कोकणातला बळीराजा कसा मेहनत करतो हे आपण पाहू शकता. म्हणजे तुषार दादा, आपल्या कोकणातल्या लोकांची मला एक गोष्ट आवडतोय, ती म्हणजे बरीच संकट येतात पण तो हार मानत नाही कोणत्याच नाही, गोष्टीमध्ये. कधीच- आता बघ ना, मोठा चक्रीवादळ आला हो. तरी पुन्हा एकदा त्या खंबीरतेने उभा राहिला. ही तेच ना. कोकणातली एक मोठी आख्यायिका आहे. बरोबर. आपली मागच्या वेळेला घर पण जाळलं होतं. अरे बापरे. ते पण आपण आता नव्यानं उभं केलेलं आहे. हे हेच ते जाळलं म्हणजे कसं काय? गेल्या वर्षीच नाही ते इथलंच मुंबईकर आणि हा. आपण ते झालं होतं ना मागे. अरे बापरे, त्याच्यावर हे जाळण्यात आलं होतं हां. पण ते पुन्हा आपण उभं केलं ना. चला तर मंडळी, आजचा भाग आपण इकडेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.